गोवंशीय जनावरांची कत्तल करून व 20 गोवंश जनावरे कत्तलीसाठी डांबून ठेवणारे आरोपी जेरबंद। गुन्हे शाखा युनिट 2 पथकाची उल्लेखनीय कामगिरी। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक सो, श्री प्रशांत बच्छाव, पोलीस उपायुक्त गुन्हे डॉक्टर सीताराम कोल्हे साहेब, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमंतवार, गुन्हे शाखा युनिट 2 नाशिक शहर यांच्या मार्गदर्शनानुसार गुन्हे शाखा युनिट 2 पोलीस अधिकारी नाशिक शहर यांना गोपनीय माहिती मिळाली की भद्रकाली पोलीस स्टेशन हद्दीत तिगरा रानिया रोडवर सागर बेकरी समोर रजा मुरी इलेक्ट्रिकल गोडाऊनच्या मागे बंद असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये गोवंश जनावरांची कत्तल चालू आहे। प्राप्त माहिती झाल्याने त्यांनी लागलीच सदर ठिकाणी जाऊन अंदाजे 14 किलो वजनाचे गोवंश जनावरांचे मांस व 20 गोवंश जनावरे मांस वाहतुकीचे वाहन असे 5,54,000 रुपयांच्या मुद्देमालासह इसम नामे अमीन अयूब कुरेशी वय 26 वर्ष, जुनेद नजीर कुरेशी वय 21 वर्ष, अमीन नासिर पठाण वय 20 वर्ष, इस्माईल अनीस कुरेशी वय 25 वर्ष, रिजवान सुलेमान कुरेशी वय 29 वर्ष, नईम रहीम कुरेशी वय 24 वर्ष, सोनू मोहम्मद कुरेशी वय 22 वर्ष, मोबिन युनुई कुरेशी वय 26 वर्ष, मजीद अब्दुल्ला कुरेशी वय 32 वर्ष, जावेद रहीम कुरेशी वय 26 वर्ष, आरिफ इस्माईल शेख वय 38 वर्ष, मुक्या कुरेशी, शब्बीर कुरेशी। त्यांनी महाराष्ट्र राज्यामध्ये गोवंश जनावरांची हत्याबंदी कायदा लागू असताना सदर कायद्याचे उल्लंघन करीत सदर आरोपींनी बेकायदेशीरपणे गायींची कत्तल केली व कत्तलीसाठी 20 जनावरे त्यांच्या ताब्यात मिळून आल्याने त्याच्या विरुद्ध भद्रकाली पोलीस ठाणे येथे महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम सह भारतीय दंडविधी कलमसह प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। काय नेमका प्रकार होता? काल भद्रकाली पोलीस स्टेशन हद्दीतील सागर बेकरी समोर नुरी मेडिकलच्या गोडाऊनच्या पाठीमागे गुन्हे शाखा युनिट 2च्या अधिकारी व अंमलदार यांना माहिती मिळाल्यावरून त्या ठिकाणी शोध घेतला असता त्या ठिकाणी जवळपास 1400 किलो गोमांस व 20 जिवंत जनावरे घेऊन आले, त्याचबरोबर एक वाहन घेऊन आला। एकूण एकंदरीत 5,54,000 मुद्देमाल जप्त केलेला आहे। त्यावरून भद्रकाली पोलीस स्टेशन येथे संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तर यामध्ये गुन्हे शाखा युनिट 1च्या अधिकारी अंमलदारांनी चांगली कामगिरी केलेली आहे। सर, त्याचे आरोपी ते सर आहेत का सर ह्या कारवाई किंवा ह्या कारवाईमध्ये एकूण 13 आरोपी आहेत, त्यातले 11 आरोपी अटक केलेले आहेत, ज्यातले काही आरोपी रेकॉर्डवरचे गुन्हेगारही आहेत आणि काही पहिल्यांदाच ते आरोपी झालेले आहेत। दुसरी कस्टडीना 2 दिवसाची पोलीस कस्टडी मिळालेली आहे। स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक।